अरे घे 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 घे, अरे घे 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 घे। शंकरपटामुळे मौजा दिग्रसबू येथे आले रंगत। शंकरपट म्हणताच बैलांची शर्यत डोळ्यासमोर येते। या शर्यतीत आपलीच बैलजोडी जिंकायला हवी म्हणून संबंधित व्यक्ती बैलांना तुतारी टोचतो। यामुळे बैल घाबरतात आणि त्या धाकापोटी वेगाने पळतात, मात्र यामुळे त्यांना वेदना होतात। हाच विचार करता शंकरपटात तुतारीचा उपयोग करू नये असे नियम सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत। त्यानुसार मौजा दिग्रस बुजुर्ग तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे दिनांक 4, 5, 6 मार्च 2024ला शंकरपट होता। विशेष म्हणजे यात बैलजोडीला घेऊन जाण्याचा कस लागतो। तुतारी नसताना त्यांना प्रत्यक्ष बैलजोडीला पळवावे लागते। हीच कला प्रत्यक्ष पाहण्यास संधी शंकरपटाच्या माध्यमाने गावकऱ्यांना मिळाली आहे। जेव्हा एखादी बैलजोडी तुतारीनं टोचता तुफान वेगाने समोर जाते तेव्हा उपस्थितही टाळ्या वाजवून दाद देतात। असाच रोहर्षक प्रसंग दिग्रस बुजुर्ग येथील मंडळी अनुभवत आहेत। या भव्य शंकरपटामध्ये बक्षिसांची लयलूट 11 लाख रुपये होती। या शंकरपटामध्ये 3 गटांमध्ये पट भरविण्यात आलेला होता। जनरल गट, काटोल नरखेड तालुका गट व दिग्रसबू गाव गट असे हे 3 गट होते। या पटांमधील विशेष म्हणजे महिला धुरकरी सीमाबाई पाटील राहणार ज्ञानगंगापूर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा व लक्ष्मी गजानन सोनबावणे नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या 2 महिला धुरकऱ्यांचा या भव्य पटामध्ये विशेष महिला धुरकरी म्हणून उपस्थिती होती। या भव्य अशा शंकरपटाचे मार्गदर्शक श्री मनोज भैया खडतकर हे होते। खेळीमेळीच्या वातावरणात व शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य असा शंकरपट यशस्वीरित्या पार पडला। प्रतिनिधी महेश बेलखडे, महाराष्ट्र टुडे न्यूज, सावरगाव। आता आलेली जोडी 7 सेकंद 68 पॉइंट। आता आलेली जोडी 7 सेकंद 99 पॉइंट। 7 सेकंद 99 पॉइंट। तिकीट पाठवा जोडी मला। आता आलेली जोडी 7 सेकंद 59 पॉइंट। 7 सेकंद 59 पॉइंट। हा होता सोमनाथ आणि सोबत होता रणवीर। आता आलेली जोडी 7 सेकंद 55 पॉइंट। 7 सेकंद आता आलेली जोडी 7 सेकंद 73। आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 74 98 78 12 73 या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा। धन्यवाद।